सासऱ्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे। लाडवंतीतील पाहुणेला विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे। लाडवंती कर चला। या ठिकाणी अभंग सादर होणार आहे। अकल पाविष्य भावे दयाकुळा सादर करते हरिभक्ती पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज जगताप फंताळकर। आवाज सूरज पाटील या इकडे उभा टाकलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण समोर उभा बसायचं आहे। या ठिकाणी अभंग सादर होणार आहे। सादर करते श्री हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर महाराज जगताप फंताळकर व त्यांना साथ करतील सूरज पाटील बेड जळगेकर। अकल पाविष्य भावे दयाकुळा आणि माझी या सकळा हरीच्या दासा। चालू झाले आमच्या इकडे फार पुढे आली। रामकृष्ण आहे रामकृष्ण आई नाही जावत देते त्यातला नसतं झालं जेवण। मला म्हणला येणं होईना महाराज होता नाही एकच दिवसात नाही 8 दिवस करला चालू झाले प्रोग्राम आणि तुम्हाला अर्धा तासानं वाटतं। हो राम तुला खायची का ती? मान हे लेग दे रे।
नाही ते घालत नाही येणे. बस का नसले का काकू काकू रेश्मा काकू रेश्मा काकू काकू झाले जाऊ इथं लाईव्ह आहे म्हणते. दिसते ते उद्या येते भारी लाईव्ह म्हणजे माझ्या जास्त काढा. रेश्मा काकू जाऊ तुम्ही जाऊ झाले काकू जाऊ जाऊ बाली का ते कुठे गेली आली का नाही हिंदावी आत्या हिंदावी उठ 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 आत्या चल मग चल झाले काकू तोच नाही. कसला मला नको ग हिंदा मी त्याला आणलं बरोबर येण्यासारखं करायला. मामा या अभिष्ट चिंतनाच्या एक दिवसीय सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व पाहुणे मंडळी तसेच बाहेरून आलेले कलाकार मंडळी यांचं गरड परिवारातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. समोर उभारलेले सर्वांना विनंती आपण खाली बसून घ्या. या समोर या, इथं जागा आहे समोर, खाली बसून घ्या. पुंडलिकावर जरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कल्पनेची बात
संत मंडळी सुखी आसो, ही संत मंडळी सुखी आसो, अल्पायुष पावेत या कुला, अल्पायुष पावेत या कुला. अंकाराचा वारा नदा गोराजाचा, अहंकाराचा वारा नदा गोराजाचा, माझ्या विष्णुदाता भाविकाची, माझ्या विष्णुदाता भाविकाची, अल्पायुष पावेत या कुला, अल्पायुष पावेत या कुला. शिवगर्जना ग्रुप यांना विनंती आहे, आपण स्टेजकडे यायचंय. नामा म्हणेचा या जावे कल्याण, नामा म्हणेचा या जावे कल्याण, ज्यामुखी मुरलीधर गरड यांना विनंती, आपण स्टेजकडे यायचं आहे. नामा म्हणेचा या जावे कल्याण, नामा म्हणेचा या जावे कल्याण, ज्यामुखी निदान, ज्यामुखी निदान, ज्यामुखी निदान, पांडुरंग अल्पायुष पावेत या कुला, अल्पायुष पावेत या कुला. किशोर गरड यांना पण विनंती, आपण स्टेजकडे यायचं आहे. सर्व शिवगर्जना ग्रुप शिंदळवाडी यांना पण विनंती आहे, आपण स्टेजकडे यायचं आहे. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, वीर बजरंगबली हनुमान की जय. श्रीमान संतोष गरड, श्रीकृष्ण गरड, उद्धव गरड आणि महादेव गरड, आपणा सर्वांना विनंती आहे, आपण जोडीनं या स्टेजकडे यायचं आहे. ज्यांचं ज्यांचं नाव सुचवलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे या. अवघ्या 10 मिनिटात कीर्तनाला सुरुवात होणार आहे.
नवनाथ गरड, चर्मन वामन, चर्मन वामन मोरे यांनी पण इथं स्टेजकडे यायचं. सौ मुक्ताताई दळवे यांनी स्टेजकडे यायचं. सर्वांना विनंती आहे, अवघ्या 2 मिनिटात रुपवलीला सुरुवात होणार आहे. कुणी उशीर करायचं नाही आणि सर्वांना पुन्हा विनंती आहे, इकडे तिकडे आजूबाजूला न उभारता आपण खाली बसून घ्यायचं आहे. श्रीमान बळीराम दळवे यांना पण विनंती आहे, आपण स्टेजकडे यायचं. या मंगल प्रसंगी हरिभक्ती पारायण श्री गुरुवर्य दीपक महाराज जाधव श्री क्षेत्र अमरबेट संस्थान महाराजांचं आगमन झालेलं आहे. गरड परिवारातर्फे महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. श्री हरिभक्ती पारायण मकरंद महाराज पाटील कोरेगावकर, श्याम महाराज माडलकर, संगीताताई गरुड यांना विनंती, आपण स्टेजवरती यायचे. हरिभक्ती पारायण श्री गुरुवर्य दीपक महाराज जाधव श्री क्षेत्र अमरबेट संस्थान महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. गरड परिवारातर्फे व सिंदळवाडी या गावातर्फे महाराजांचं मनपूर्वक कोटी कोटी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत आलेले हरिभक्ती पारायण श्री श्याम महाराज माडसकर, मकरंदजी पाटील कोरेगावकर, हरिभक्ती पारायण कुलदीपजी महाराज शास्त्री, हरिभक्ती पारायण विष्णू महाराज कोरेगावकर या सर्व मंडळींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. सुमनताई जाधव यांना विनंती, आपण स्टेजवरती यायचे शेवटल्या. सुमनताई जाधव आत्याला विनंती, आपण स्टेजवरती यायचं. अवघ्या 1 मिनिटात कीर्तनाला सुरुवात होणार आहे, कोणीही उठायचं नाही. हरिभक्ती पारायण श्री गुरुवर्य दीपकजी महाराजांना विनंती की आपण स्टेजवरती यायचे. गुरुवर्य महाराजांना विनंती, आपण स्टेजवरती यायचे. दीपक महाराज जाधव अमरबेट संस्थान महाराजांना विनंती, आपण स्टेजवरती यायचे. या मकरम पाटील, शांभू या. हरिभक्ती पारायण दामोदर गुरुजी चव्हाण जगदाळवाडी यांचा आगमन झालेले धन्यवाद. एक शेवटचा फोटो होईल आणि अवघ्या 1 मिनिटात कीर्तनाला सुरुवात होणार आहे. सोमनाथजी मुकिंदे व तानाजी मुकिंदे यांना विनंती आहे, हा शेवटचा लास्ट फोटो आहे. आता लगेच कीर्तनाला सुरुवात आहे, विनंती लवकर स्टेजवरती यायचं.
दादा गरड यांचे सासरवाडीची ही मंडळी आहेत. त्यांना विनंती या वेळ झालेला आहे. श्री हरिभक्ती पारायण महाराष्ट्रातील नामवंत गायक पंढरीनाथ महाराज कदम गुरुजी यांचं भजन आपल्याला ऐकायचं आहे. देवीदासजी महाराज कावडे गुरुजी, हरिभक्ती पारायण प्रथम सम्राट कृष्णाजी महाराज बोरकडे गुरुजी यांची सुंदर अशी साथ या ठिकाणी होणार आहे. कुमारी ज्ञानेश्वरी दादा गरड यांचा प्रथम या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे व दादा गरड यांच्या वहिनी साहेब प्रीतीताई गरड यांच्या द्वितीय लग्नाचा वाढदिवस सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे. अवघ्या 1 मिनिटात कीर्तनाला सुरुवात होणारे सर्व भजनकरी व कलाकार मंडळींना विनंती आपण पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मावले ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. चला स्टेजवरील सर्व लहान मंडळींना विनंती आहे चला खाली. मला मी कीर्तनाला अवघ्या 1 मिनिटात सुरू होणार. चला खाली. स्टेजवरील गर्दी कमी करा. सिस्टम मध्ये दादांना विनंती आपण सेटिंग करून घ्यायची. चला हरिभक्ती पारायण श्री कुमारी ज्ञानेश्वरीताई घाडगे यांचं अवघ्या 10 मिनिटांमध्ये सुंदर अशी कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. त्या कीर्तन सेवेचा व त्यानंतर हरिभक्ती पारायण कृष्णा महाराज जोगदंड यांची भारुड सेवा होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. या कार्यक्रमासाठी उपस्थित हरिभक्ती पारायण श्री महिला कीर्तनकार श्री मुक्ताताई दळवे महाराज यांचंही आगमन या ठिकाणी झालेले गरड परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. अवघ्या 1 मिनिटात रूपवळीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत गायक श्री हरिभक्ती पारायण पंढरीनाथ महाराज कदम गुरुजी व देवीदासजी पावडे गुरुजी, श्री हरिभक्ती पारायण कृष्णा महाराज घोडकरी गुरुजी व रामकृष्ण महाराज परभणीकर यांची सुंदर अशी मैफिल या ठिकाणी रंगणार आहे. व परिसरातील सर्व महाराज व भाविक मंडळींना विनंती आपण सुद्धा टाळ घेऊन या ठिकाणी सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपल्या परिसरातील सर्वच कलाकार मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. हरिभक्ती पारायण विशाल महाराज माने हे सुद्धा उपस्थित, त्यांना धन्यवाद.